नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन प्रोसेसबद्दलची सर्व माहिती अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजूनही आपण हा जर चॅनल सबस्क्राइब केला नसेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा की जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती जाऊ शकेल। आतापर्यंत या चॅनलद्वारे आपण मेडिकल ॲडमिशन प्रोसेसला लागणारी कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट्स ह्याची माहिती घेतलेली आहे। कर्नाटकमध्ये काय लागतात आणि महाराष्ट्रामध्ये काय लागतात ह्याची माहिती घेतली। अजूनही कोणाला जर कागदपत्रांबद्दल शंका असेल तर त्यांनी माझ्या पाठीमागचे व्हिडिओ बघावेत आणि त्यांच्या शंका दूर कराव्यात किंवा मला व्हॉट्सअपद्वारे मेसेज करावा, मी तो त्यांची शंका दूर करेन। आजचा आपला विषय आहे एक्सपेक्टेड कट ऑफ फॉर द MBBS इन 2024। साधारणपणे आता आपल्याला अंदाज आलेला आहे की आपल्याला किती मार्क पडतात आणि मग ते आता आपल्याला स्वप्न आहे की आपल्याला कुठलं कॉलेज मिळेल, सगळ्यात उत्कंठ आहे हे मिळेल का, ते मिळेल का, ते मिळेल का। तरी आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण MBBS बद्दलचा अभ्यास करणार आहोत। आता सर्वप्रथम आपण अभ्यास करू की कट ऑफ म्हणजे काय, तर सगळ्यात शेवटी ज्या मार्काला ऍडमिशन झालं त्याला कट ऑफ म्हणतात। कट ऑफ कशावर अवलंबून असतो तर 2-3 प्रकार अवलंबून, तो आपण पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ। फॅक्टर्स अफेक्टिंग कट ऑफ म्हणजे तुमचा कट ऑफ खालीवर कशावर होऊ शकतो, तर पहिला आहे नंबर ऑफ स्टुडंट्स। नंबर ऑफ स्टुडंट जर वाढले तर कट ऑफ ऑटोमॅटिक वाढतो। ह्या वर्षी सगळ्यांनाच माहिती आहे की साधारणपणे 25 लाखापर्यंत विद्यार्थी बसलेले आहेत, त्याच्यामुळं हा फॅक्टर कट ऑफ वाढण्यामध्ये जातो। म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट हा फॅक्टर कट ऑफ वाढवण्यामध्ये जाऊ शकतो, म्हणजे 2024 कट ऑफ वाढू शकतो। दुसरा फॅक्टर डिफिकल्टी लेवल। नीट एक्झामची जी डिफिकल्टी लेवल आहे ती जर कमी असेल तरी कट ऑफ वाढतो। आणि ह्या वर्षी सगळ्यांना माहिती आहे की डिफिकल्टी लेवल कमी होती, भरपूर मार्क लक्षात आलेले आहेत, त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल ह्या नीट 2024 ची खाली होती, त्याच्यामुळे हा पण फॅक्टर कट ऑफ वाढवण्यामध्ये जातो। म्हणजे साधारणपणे कट ऑफ वाढणार हे लक्षात आले। आणि हे पण लक्षात आलेलं आहे की आमच्या साधारणपणे 5 मे ला रिझल्ट लागल्यानंतर जे काय मध्ये 15 दिवस गेलेले आहेत, जे काही आम्हाला फीडबॅक आलेला आहे ते भरपूर मुलांना भरपूर मार्काचा आम्हाला असा अनुभव आलेला आहे की जे पूर्वी 500च्या पुढे पण जात नव्हते, जे पूर्वी 550च्या पुढे पण जात नव्हते, तर आता 600-750 मार्क पडतात असं आम्हाला फीडबॅक आलेले। त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल कमी होती आणि कट ऑफ वाढणार हे जवळजवळ शक्य आहे। तिसरा प्रश्न, न्यू कॉलेजेस वाढले तर कट ऑफ कमी होतो, आलं का लक्षात। आता न्यू कॉलेजेस वाढले म्हणजे सीट वाढल्या म्हणजे किती कट ऑफ कमी होतो। बऱ्याच जणांना वाटते की आता 1000 वाढणार, 500 वाढणार, 2000 वाढणार की जेणेकरून खूप काही कट ऑफ कमी येत नसतो, तो आपण आता अभ्यास करूया। आपण धरून चालू की 1000 सीट वाढल्या, ह्या वर्षी 1000 सीट MBBS च्या वाढल्या, त्यातलं काय होतं 150 सीट्स ऑल इंडिया कोटाला जातात, म्हणजे किती राहिल्या खाली 850, त्यातल्या रिझर्वेशनला निम्म्या जातात, म्हणजे 50% रिझर्वेशन आहे आपल्याकडे, म्हणजे 850 पैकी 425 रिझर्वेशनला गेल्या, खाली किती राहिल्या फक्त 425 सीट्स राहिल्या। म्हणजे मित्रांनो बघा, सीट्स वाढल्यात किती 1000, त्यातल्या ओपन साठी किती राहिल्या 425। अच्छा, ह्याच्यामधल्या रिझर्वेशनला किती गेल्या 425। आता ह्या ज्या रिझर्वेशनला 425 गेल्यात त्याच्यामध्ये पण फ्रॅक्शन्स आहेत, SC ST OBC NT1 NT2 NT3 VJ, त्याच्यामुळे त्यांच्या पण सीट्स कमी होत जातात। म्हणजे जरी 1000 सीट वाढल्या तरी कट ऑफ काय खूप कमी होत नाही, अलग लक्षात। आता आपण अभ्यास करू, 425 जर सीट वाढल्या तर साधारणपणे फक्त 3 मार्कांनी कट ऑफ कमी होऊ शकतो, 3 जास्तीत जास्त 4 मार्कांनी, कारण एका मार्कावर अनेक विद्यार्थी असतात, अलग लक्षात। तर आपण ह्या वर्षी धरून चालू की 1000 सीट वाढल्या, 1000 सीटनी किती कमी होईल 3 मार्कांनी कट ऑफ कमी होईल। पण नंबर ऑफ स्टुडंट वाढले तर डिफिकल्टी लेवल कमी आहे, त्याच्यामुळे कट ऑफ वाढणार आहे, तो तिथं कॉम्पेन्सेट होतो। आता आपण कट ऑफ कडे जाऊया। कट ऑफ मागच्या 2 वर्षाचा अभ्यास करू, 2022 2023 आणि हा 2024 आहे। 2022 मध्ये मी एक ओपन साठी एक घेतलेले आणि रिझर्वेशन मधलं SC साठी एक घेतलेले ह्याच्यासाठी माहितीसाठी। तर 2022 ओपनचा कट ऑफ होता 560, 2023 होता 583, म्हणजे जवळजवळ 23 मार्कांनी कट ऑफ वाढलाय। तर 24 म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 2024 मध्ये नंबर ऑफ स्टुडंट डिफिकल्टी लेवल कमी झाल्यामुळे नाही म्हटलं तरी 10 ते 15 मार्कांनी कट ऑफ वाढेल, अलग लक्षात। म्हणजे 583चं कट ऑफ नाही म्हटलं तरी 595 पर्यंत जाऊ शकतो नॉर्मली, 595 ते 593। पण हे कॉलेजेस सीट वाढल्यामुळे कट ऑफ कमी होणार, म्हणजे त्यातले मार्क कमी होणार। म्हणजे ओपनचा कट ऑफ 2024 साली 590 राहू शकतो, म्हणजे 590 पर्यंत ज्यांचा स्कोर आहे ते सेफ स्कोर आहे ओपन साठी। SCचा अभ्यास करू,
एससी ला 2022 साली 461 ला क्लोज झालं होतं, 2023 साली 484 ला क्लोज झालं होतं. म्हणजे अंतर बघा, इथं पण 23 मार्काचा अंतर आहे. जर अजून कट ऑफ वाढला ह्या वर्षीप्रमाणे तरी 484 साधारणपणे 495 जाऊ शकतं, वजा 3 4 5 म्हणजे 490. म्हणजे ओबीसीचा एससीचा ह्या वर्षीचा कट ऑफ 490 राहू शकतो आणि ओपनचा कट ऑफ 590 राहू शकतो. हे गव्हर्नमेंटचं. अलग लक्षात. परत एकदा सांगतो, गव्हर्नमेंटसाठी 2024 चा ओपनचा कट ऑफ 590 राहू शकतो आणि एससीचा कट ऑफ 490 राहू शकतो. तर आपण पुढच्या नंतर बघणार आहोत प्रत्येक कॅटेगरीचं. प्रायव्हेटचा जर विचार केला तर हे तुम्हाला अंदाज आलेले. प्रायव्हेटचा कट ऑफ ओपन साठी 530 राहू शकतो, 530 535 आणि एससी कॅटेगरीसाठी 470 राहू शकतो. अलग लक्षात. हे आपण ओपन आणि एससी साठी झालं. आता आपण 2023-24 ओबीसी विजय NT1 NT2 NT3 चा विचार करू. ओबीसीचा कट ऑफ 2023 साली 580 होता, ह्या वर्षी तो 585 जाऊ शकतो. ओबीसी 500 मागच्या वर्षी 580 होता, ह्यावेळी 585 असतो. विजयचा कट ऑफ मागच्या वेळी 528 होता, ह्यावेळी 530 पर्यंत जाऊ शकतो. NT1 चा कट ऑफ गव्हर्नमेंटचा बरं का, NT1 चा कट ऑफ मागच्या वर्षी 500 होता, ह्यावेळी 505 ते 508 जाऊ शकतो. NT2 564 मागच्या वर्षी होता, 570 ह्या वर्षी जाऊ शकतो, 570 पर्यंत. आणि NT3 नो ओपन साधारणपणे सारखाच असतो. NT3 चा कट ऑफ 580 होता मागच्या वर्षी, ह्यावेळी 585 जाऊ शकतो. ह्याच्या सांगण्यामध्ये माझं राहिलं ओबीसी आणि ईडब्ल्यूएस सहसा सारखंच असते, ओपन आणि ईडब्ल्यूएस. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल ओबीसी VJ1 NT1 NT2. परत एकदा रिपीट करतो मी. ओबीसी 585, VJ 530, NT1 505, NT2 570 आणि NT3 585. हे गव्हर्नमेंटचा कट ऑफ झाला. प्रायव्हेटचा ओबीसी 530 च्या वर जाऊ शकतो, VJ 510 च्या वर जाऊ शकतो, NT1 480 च्या वर जाऊ शकतो, NT2 530 च्या वर जाऊ शकतो आणि NT3 530 च्या वर जाऊ शकतो. अलग लक्षात. आता आपल्याला ड्रीम कॉलेजचा कट ऑफ बघू आणि हा विषय थांबू. ड्रीम कॉलेज म्हणजे सगळ्यांना केईएम असतं, बीजे असतं आणि मुंबईचे कट ऑफ. साधारणपणे ह्या वर्षी केईएमचा कट ऑफ 670 च्या वर जाऊ शकतो. म्हणजे ज्यांना 670 मार्क आहेत ओपन साठी त्यांनी केईएमचं स्वप्न बघावं. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये जे काही 6 कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ 640 जाऊ शकतो. म्हणजे मुंबईमध्ये ज्यांना ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे त्यांना 640 मार्क पाहिजेत. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्यांचे ड्रीम कॉलेज बीजे मेडिकल आहे पुणेचं, बीजे मेडिकलचा कट ऑफ 650 वर जाऊ शकतो. हा सगळा सिनारिओ लक्षात घेतला तर म्हणजे आलं लक्षात. तुम्हाला जर तुमचं ड्रीम कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला 640 ते 650 वरती मार्क पाहिजे. आलं लक्षात. तर हा होता MBBS चा कट ऑफ 2024 चा. मला वाटते की आपल्याला ही सगळी माहिती आवडली असेल, समजली असेल. जर समजली नसेल तर हा व्हिडिओ परत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या क्लिअरिफिकेशन होईल. आता ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी BAMS कट ऑफ फॉर 2024 वर करणार आहे. जे काही BAMS ला उत्सुक आहेत त्यांनी तो व्हिडिओ जरूर पाहावा, तुमच्या मित्रांना शेअर करावा. हा चॅनल मेडिकल ऍडमिशन साठी जे काही 4-5 महिने चालू आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. तरी अजून सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मित्रांना शेअर करा. एवढं बोलून आजचा व्हिडिओ थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.